हॅलो फ्रेंड्स, आज आपण आपल्या टेक्स्टबुकमधील 3.5 आणि अतिशय मोटिवेशनल आणि अतिशय सुंदर धडा ज्याचं नाव आहे द अल्केमी ऑफ नेचर हा लेसन आज आपण सुरू करणार आहे. अतिशय सुंदर लेसन आहे, अतिशय मिनिंगफुल आहे. बरेचसे एक्झाम्पल खूप जास्त प्रेरणादायी आणि मोटिवेशनल देणारे आहेत. आणि तुम्हाला मी वर्षाच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं की आपल्या टेक्स्टबुकमध्ये आपल्याला बरेचसे मोटिवेशनल अशा प्रकारचे इन्स्पायरिंग अशा प्रकारचे लेसन्स आपल्याला शिकायला मिळणार आहेत. त्या इन्स्पायरिंग आणि तशाच मोटिवेशनल लेसन्सपैकी हा जो आजचा लेसन आहे आपला अल्केमी ऑफ नेचर, अतिशय सुंदर, अतिशय प्रभावी अशा प्रकारचे एक्झाम्पल्स या धड्यामध्ये कवर केलेले आहेत. आणि विशेष म्हणजे सगळे एक्झाम्पल्स जे आहेत हे नेचरशी रिलेटेड आहेत, म्हणजे निसर्गाशी संलग्न असलेले हे सगळे एक्झाम्पल्स आहेत. निसर्ग आपल्याला काय काय शिकवतो, निसर्ग आपल्याला कशा पद्धतीने शिकवतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला या धड्यामध्ये शिकायच्या आहेत. अतिशय सुंदर हा धडा आहे. धड्याचं नावच आहे द अल्केमी ऑफ नेचर. आता अल्केमी म्हणजे काय, तर अल्केमीचा अर्थ होतो पॉवर. अल्केमी या शब्दाचा अर्थ काय होतो, पॉवर. आता पॉवर म्हणजे काय, आता काही लोक म्हणतात चमत्कार पण म्हणतात त्याला. आता चमत्कार, पॉवर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या कुठंतरी फिरून बिरून एकाच ठिकाणी येऊन बसतात. मग अल्केमी म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीची पॉवर. आणि या ठिकाणी कोणाची पॉवर बघायची आपल्याला, तर नेचरची. नेचरची पॉवर काय. आता नेचरची पॉवर म्हणजे काय, निसर्गाची शक्ती काय. आता निसर्ग आहे तर आपण आहे, आपण आहे निसर्गामुळेच. आपण निसर्गातला एकही घटक, सगळे परस्पर अवलंबी आहेत. जर निसर्गातील एकही घटक जर डिस्टर्ब झाला तर संपूर्ण सृष्टी ही डिस्टर्ब होऊ शकते, संपूर्ण सृष्टी ही संपू शकते. ह्याला हे सांगायची गरज नाही आहे किंवा हे सगळ्यांना क्लिअर माहिती आहे की निसर्गाचं आपल्या जीवनामध्ये महत्त्व काय आहे आणि कशा पद्धतीने. त्यामुळे मित्रांनो, या धड्याचं नावच आहे अल्केमी ऑफ नेचर. आता या धड्याच्या सुरुवातीला विलियम ब्लेक नावाचे जे एक लेखक आहेत त्यांनी लिहिलेली एक कविता आहे. त्या कवितेचा संदर्भ पुढं धड्यामध्ये आहे म्हणून मी इकडं वाचत नाही किंवा तो सांगत नाही आहे. त्या सगळ्या पंक्ती कुठं ना कुठंतरी धड्यामध्ये त्याचा अर्थ आहे आणि मी त्यावेळेला तुम्हाला ते सांगेन की या कवितेचा किंवा या पंक्तीचा अर्थ इथं असा होता आणि तो आपण वाचला नव्हता. हे मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वेळेला मी तुम्हाला आठवण किंवा तुम्हाला दाखवून देईन की हे कशा पद्धतीने आहे. ठीक आहे. तर द अल्केमी ऑफ नेचर. अल्केमी आत्ताच सांगितलं मी, अल्केमीचा अर्थ काय होतो, पॉवर. द पॉवर ऑफ नेचर, निसर्गाची शक्ती. आता लेसनला सुरुवात करूयात आपण. पोयम स्किप करतोय आपण आणि त्याच्या पुढे सुरू करतोय. नीट लक्ष द्या. वी इन्स्टिंक्टिव्हली turn out to outdoor activities and nature as a way of relaxing and enhancing. आता निसर्गाकडे आपण जातो, निसर्गाच्या सानिध्यात आपण जातो, निसर्गाची मदत आपण घेतो. कशासाठी, फॉर रिलॅक्सिंग अँड एनहान्सिंग. ना व्हॉट डू मीन बाय रिलॅक्सिंग, कुठंतरी मनशांती मिळावी, कुठंतरी शरीराला पोषण मिळावं, या सगळ्या गोष्टींना म्हणतो आपण रिलॅक्सिंग अँड एनहान्सिंग आवर वेलबिंग. म्हणजे जेव्हा आपण या दगदगीच्या वातावरणामध्ये जिथं भरपूर प्रदूषण या सगळ्या गोष्टीमध्ये आपण अडकलेलो असतो, तर याच्यामध्ये आपण काय करतो, मग म्हणतो की जाऊ दे 4 दिवस महाबळेश्वरला राहून येऊ, 4 दिवस शिमल्याला जाऊ, 4 दिवस काश्मीरला जाऊ. आपण हिल स्टेशनवरती जातो, निसर्गाच्या सानिध्यात जातो. आपण ठरवून जातो की मोबाईल सगळं बंद करायचं, मस्तपैकी ऐश करायची. मोबाईल बंद करू शकत नाही, आजचे जीवन तेवढं मोबाईलशी अटॅच झालेलं आहे. आपल्याला तो चालू करावा लागतो, आपण तो चालू ठेवतो. परंतु आपण निसर्गाच्या सानिध्यात जातो, निसर्गाकडे आपण जातो. निसर्गाकडे आपण का जातो, तर या सगळ्या गोष्टींसाठीच जातो की आपल्याला निसर्गाचा पुरेपूर आनंद घेता यावा, आपल्याला तिथं रिलॅक्स करता यावं. आपलं जे जनजीवन इथं झालेलं आहे, आपलं जे लाईफ इकडं आहे ते अतिशय गुंतागुंतीचं, अतिशय धकाबुकीचं, अतिशय स्ट्रेसफुल असं आपलं लाईफ आत्ता या ठिकाणी आहे. या स्ट्रेसफुल लाईफमधून बाहेर निघण्यासाठी आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला जावं लागतं. म्हणून म्हणले
वी इन्स्टिंक्टिव्हली टर्न आउट टू आउटडोर ॲक्टिव्हिटीज अँड नेचर ॲज अ वे ऑफ रिलॅक्सिंग अँड एन्हान्सिंग आवर वेलबिंग. आता एन्हान्स करणे म्हणजे काय करणे? वाढवणे. एन्हान्स करणे म्हणजे वाढविणे. काय वाढविणे? एन्हान्स करणे म्हणजे थोडक्यात काय करतात की ज्या वेळेला एखादा माणूस हा स्वास्थ्य त्याचा खराब होतो, कधी कधी डॉक्टर पण सुचवतात की तुम्ही 1-4 दिवस बाहेर जाऊन या, निसर्गामध्ये जावा. तुम्ही बघा, निसर्गाच्या सान्निध्यात आपले स्वास्थ्य एकदम चांगलं राहतं. म्हणून खेडेगावातली लोकं अतिशय सुदृढ, अतिशय चांगली, लाँग लास्टिंग, त्यांचं वय बघा किती, 80-90च्या भरपूर केसेस तिथं आपल्याला पाहायला मिळतील की 80 वर्षात झाला, 90 वर्षात झाला, सेंच्युरी क्रॉस झाली, असं सुद्धा ऐकायला मिळतं. आपल्या शहरी भागामध्ये मात्र अशी उदाहरणं आपल्याला क्वचित पाहायला मिळतात किंवा नाहीसुद्धा. कारण आपल्या शहरी भागामध्ये सगळं पोल्युशन, केमिकल, या त्या सगळ्या गोष्टींनी आपण सगळे वेढले गेलेलो आहोत. आणि आपण एवढे वेढले गेलेलो आहोत की आपल्याला बाहेरसुद्धा निघणं त्यातनं अवघड आहे. एवढं सोपं नाही आहे. कारण आपलं ते लाईफस्टाईल झालं आहे, आपलं ते जीवनक्रम झाला आहे. AC शिवाय, पंख्याशिवाय, कूलरशिवाय आपण राहू शकत नाही, फ्रिजरेटरशिवाय आपण राहू शकत नाही. आणि या सगळ्या गोष्टी कुठं ना कुठं तरी आपल्या शरीराला त्रासदायक आहेत, घातक आहेत, आपल्याला माहिती आहे. तरी आपण ते काय करतो? त्याचा स्वीकार करतो. त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपण वापरत असतो. एन्हान्सिंग आवर वेलबिंग म्हणलं आहे. नेचर सूट्स अँड नर्चर्स. नर्चर करणे म्हणजे पोषण मूल्य देणे. निसर्गातनं आपल्याला सगळ्या चांगल्या गोष्टी मिळतातच ना. नेचर आपल्याला सुख देतं, समाधान देतं. आपण निसर्गाच्या सानिध्यात गेलं की आपल्याला शांत वाटतं. एखाद्या दिवशी असं डोंगरावर जाऊन एकदम शांतपणे बसलं की किती शांत वाटतं. म्हणजे जीवनातल्या या धकाबुकीतनं कुठेतरी बाहेर पडून आपण त्याचा आनंद घेतल्यासारखं वाटतं. म्हणून नेचर सूट्स अँड नर्चर्स. नर्चर करणे म्हणजे पोषण देणे, आपल्याला पोषण मूल्य देणे. हे सगळंसुद्धा आपल्याला कोण देतं? निसर्ग देत असतं. नेचर फुलफिल्स अँड मोटिवेट्स. आता नेचर फुलफिल्स अँड मोटिवेट्स हा जो संपूर्ण धडा आहे, या धड्यामध्ये आपल्याला हे 2 शब्द आपल्याला पुरेपूर वाचायला शिकायला मिळणार आहेत. नेचर कशा पद्धतीने आपल्याला मोटिवेट करतं. निसर्गामध्ये अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला मोटिवेट करू शकतात आणि मोटिवेट करतात, ते आपल्याला पुढे पुढे बघायचं आहे. नेचर विस्पर्स अँड कमांड्स. आता नेचर काय करतं? आपल्या कानात काहीतरी विस्पर करते, आपल्या कानात काहीतरी सांगतंय, आपल्याला काहीतरी तो सांगण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून म्हणले नेचर विस्पर्स अँड कमांड्स. कमांड करणं म्हणजे आज्ञा पण देते. हे ग्लोबल वॉर्मिंग, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण ऐकतोय आणि आपण सगळ्या त्या विचारात घेतोय, ह्या सगळ्या काय आहेत? नेचरची कमांड आहे आपल्याला की तुम्ही आत्ता पण सुधारा, तुम्ही नाही सुधारलं तर मी सुधरवेन. निसर्गाकडे ती पॉवर आहे. निसर्ग आपल्याला सुधरवू शकतो, त्याच्यात तेवढी ताकद आहे. तर त्यामुळं म्हणलं आहे की नेचर फुलफिल्स अँड मोटिवेट्स, नेचर विस्पर्स अँड कमांड्स. नेचर विस्पर करते, नेचर आपल्याला सांगतंय. काय सांगते नेचर आपल्याला? की तुम्हाला सुधारायचं आहे, तुम्हाला पुढं जायचं आहे. आणि हे सगळं ते सांगत असताना किंवा ते जे सांगतायत हे आपल्याकडं समजण्याची पॉवर आपल्याकडे पाहिजे, ते समजण्याची कला आपल्याकडे पाहिजे, ते आपल्याला कळलं पाहिजे मुळात की बाबा नेचर काय सांगतंय, आपण ऐकायला पाहिजे, आपण काय करतोय काय नाही ह्याचं भानच आपण ठेवत नाही. म्हणून लेखक जे रक्षा बराडिया आहेत त्या म्हणतायत की तुम्ही नेचर काहीतरी सांगतंय पण तुम्ही ऐकताय का? तुम्ही ऐकणं महत्त्वाचं आहे. आर यू लिसनिंग? प्रश्न विचारला आहे, तुम्हाला प्रश्न विचारला आहे काय? तुम्ही ऐकताय का? निसर्ग काय सांगतोय हे तुम्ही ऐकताय का? लेखिका पुढं म्हणतात वेन आय डू, जेव्हा मी ऐकते, जेव्हा मी त्या गोष्टी ऐकते, इट लिव्स मी इन कम्प्लीट ऑ. म्हणे की जेव्हा मी ऐकते तर मी काय होते? शॉक होते, सरप्राईज होते. म्हणजे मलाच धक्का बसतो, मलाच वाईट वाटतं. या ठिकाणी ऑ जो शब्द आहे त्याला विभिन्न अर्थ आहेत. शॉक होणे, सरप्राईज होणे, वाईट वाटणे, भीती वाटणे. आता भीती कशाची वाटते? तर निसर्ग पुढं पुढं काय दाखवेल त्याची भीती वाटते. आपण आपले रंग दाखवतोय, उद्या निसर्गाने आपले रंग दाखवायला सुरुवात केल्यावर काय, याची मला भीती वाटते. वी हॅव, आता
काही सुंदर उदाहरणं दिलीत बघा. माणसाचं जीवन हे कसं असावं, माणसाच्या जीवनाशी माणसाने कसं टॅकल करावं याची काही खूप सुंदर सुंदर उदाहरणं दिलेली आहेत. म्हणजे अतिशय सुंदर उदाहरणं. पहिलं वाक्य बघा, वी हॅव अ हिबिस्कस प्लांट इन आवर गार्डन. लेखिका म्हणतायत की आमच्या गार्डनमध्ये एक हिबिस्कसचं प्लांट होतं. आता हिबिस्कस हा एक प्रकार म्हणायचा. डिक्शनरीमध्ये सुद्धा याचे अर्थ सापडत नाही. काही प्लांट असे आहेत, काही झाडं अशी असतात की त्यांचे अर्थ आपल्याला पुस्तकांमध्ये सुद्धा सापडत नाही, गायडांमध्ये सुद्धा सापडत नाही, इवन डिक्शनरीत सुद्धा सापडत नाही, गुगलवर सर्च केलं तरी बऱ्याच वेळा सापडत नाही. तर वी हॅव अ हिबिस्कस प्लांट इन आवर गार्डन. आमच्या गार्डनमध्ये एक हिबिस्कसचं प्लांट होतं. एव्हरी फोर्टनाईट म्हणजे पंधरावडा. फोर्टनाईटचा अर्थ काय होतो? पंधरावडा. प्रत्येक पंधरावड्याला अ फ्लावर ब्लूम्स ऑन इट. प्रत्येक पंधरावड्याला त्या झाडाला एक अतिशय सुंदर फूल येतं. एव्हरी फोर्टनाईट म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला? पंधरावडा. प्रत्येक पंधरावड्याला तिथं एक फूल येतं, एक फ्लावर येतं. फूल कसं असतं? बिग, ब्राईट, टेंडर. अर्थात या तिन्ही शब्दांचे अर्थ समजून घ्या. बिग म्हणजे मोठा, ब्राईट म्हणजे तेजस्वी किंवा रंगबिरंगी म्हणूयात आपण त्याला, आणि टेंडर म्हणजे नाजूक. टेंडर म्हणजे काय? नाजूक. थ्रू द डे इट स्माइल्स विथ द सन अँड डान्सेस विथ द विंड. दिवसभर ते जे फूल असतं ना, इट स्माइल्स विथ द सन, डान्सेस विथ द विंड. आता हे लेखकांच्या भाषा आहेत, या तुमच्या आमच्या भाषा नाहीत. फूल उन्हात आहे, ते तेजस्वी फुललेलं आहे, व्यवस्थित फुललेलं आहे, बहरलेलं आहे, आपण त्याला तेवढंच म्हणू शकतो. पण लेखक मात्र डायरेक्ट काय म्हणतो की तो काय करतो तर सूर्यप्रकाशामध्ये स्माईल करतोय. आता त्याची स्माईल जी आहे ती तेच बघू शकतात. चेतन गुणोक्ती जो अलंकार आहे मराठीमध्ये तुम्हाला, ज्याच्यामध्ये निर्जीव वस्तूंना सजीवाची उपमा दिली जाते, तो या ठिकाणी आहे. कारण स्माईल करणे ही कोणाची क्वालिटी आहे? ह्युमन बिईंगची क्वालिटी आहे. दिलेली कोणाला आहे? फ्लावर्सला. फुलं हसू शकतात का? नाही. फुलं स्माईल करू शकतात का? नाही. पण या ठिकाणी फुलांना स्माईल करतायत असं त्या ठिकाणी उपमा दिलेली आहे. इट स्माइल्स विथ द सन अँड डान्सेस विथ द विंड. आता वारा आला की झाडाचा पाला, फूल सगळं हलणारच ना, त्यात विशेष काय? पण लेखकाची नजर मात्र वेगळी आहे. लेखक म्हणतो तो काय करतोय? तो उन्हामध्ये तो हसतोय आणि इथं तो डान्स करतोय. जेव्हा वारा येतो तर तो जे हलतोय, तर त्या फुलाच्या हलण्याच्या त्या प्रक्रियेला त्यांनी कशाची उपमा दिलेली आहे? डान्सिंगची उपमा दिलेली आहे, की तो फूल काय करतोय? डान्स करतोय. बट ॲज इव्हनिंग अप्रोच होणे म्हणजे जवळ येणे. अप्रोच येणे म्हणजे जवळ येणे किंवा ती घटका येणे. इव्हनिंग अप्रोचेस इट स्टार्ट्स विल्टिंग. म्हणतात की जेव्हा संध्याकाळ होती, फूल कोमजायला सुरुवात होते. इट स्टार्ट्स विल्टिंग. विल्ट होणे म्हणजे कोमजणे. म्हणे की तो जो फूल असतो, तो फूल काय करतो? कोमजायला सुरुवात करतो. द मॉर्निंग आफ्टर इट विदर्स कम्प्लिटली अँड बाय द इव्हनिंग इट फॉल्स अँड बिकम्स वन विथ द अर्थ अगेन. खूप अर्थपूर्ण वाक्य, नीट ऐका. काय म्हणले या ठिकाणी? की आज सकाळी तो अस्तित्वात आला, आज सकाळी तो फुलला गेला, दिवसभर त्यांनी स्माईल केलं, डान्स केलं, सगळं झालं. संध्याकाळ झाली, कोमजायला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी तो अगदी कोमजला गेला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो खाली पडला, जमिनीत नसतानाभूत झाला, जमिनीत सामावला गेला, आला जमिनीतनं, गेला जमिनीमध्ये. एकच दिवस आयुष्य जगला. किती दिवस? एकच दिवस. काय म्हणले बघा? विदर्स कम्प्लिटली अँड बाय इव्हनिंग इट फॉल्स अँड बिकम्स वन विथ द अर्थ अगेन. द फ्लावर कम्स टू लाईफ ओनली फॉर अ डे, येट इट डज सो फुल इन स्प्लेंडर. म्हणे की फुलाचं आयुष्य फक्त एक दिवस होतं. फुलाचं आयुष्य फक्त एक दिवस होतं, पण त्या एका दिवसामध्ये तो त्याचं आयुष्य एकदम
उत्तमरित्या जगून गेला. अतिशय वंडरफुली, व्हेरी वंडरफुल लाईफ. स्प्लेंडर म्हणजे वैभवशाली. स्प्लेंडरचा अर्थ होतो वैभवशाली. स्प्लेंडर गाडी पण आहे ना, तर वैभवशाली म्हणजे ज्या काळात स्प्लेंडर आली त्या काळात ती भारीच होती. म्हणे की व्हॉट इफ वी टू लिव्ड अवर लाईफ हावेवर शॉर्ट टू इट फुलेस्ट. म्हणे की आपलं जीवनसुद्धा भलं छोटं असो भलं मोठं असो कसं का असेना, आपण सुद्धा जर आनंदात जगलो तर, आपण सुद्धा जर वैभवशाली आपलं जीवन जगू शकलो तर. कारण माणसं आजकाल एवढी टेन्शनमध्ये, एवढे स्ट्रेसमध्ये आणि एवढ्या त्रासामध्ये असतात की त्यांना बाकी काही सुचत नाही. त्यामुळे लेखकाचं म्हणणं काय आहे, लेखिका म्हणतात की जे आपलं आयुष्य आहे, भलं एका दिवसाचं आहे, भले 4 दिवसाचं आहे, भले 40 वर्षाचं आहे, भले 100 वर्षाचं आहे, माणसाचं लाईफ तर 100 वर्ष पण असू शकतं ना. तर आपण आपलं जीवन का वैभवशाली जगू शकत नाही, आपण आपलं जीवन का आनंदामध्ये जगू शकत नाही, असा प्रश्न या ठिकाणी लेखिका विचारत आहेत. एक वाक्य बऱ्याच वेळा व्हॉट्सॲपवरती वाचण्यात येतं, कदाचित तुम्ही कुठेतरी वाचलं असेल. ते वाक्य असं असतं की एका सेकंदाच्या स्माईलमुळे आपला फोटो चांगला येतो. एका सेकंदाच्या स्माईलमुळे आपला फोटो चांगला येतो, किंवा एका सेकंदाची स्माईल आपला फोटो जर चांगला करू शकते, तर आपण जर नेहमीच आपल्या चेहऱ्यावरती स्माईल ठेवली तर आपलं जीवन किती चांगलं होईल. मग जीवनाला चांगलं बनवण्यासाठी, जीवनाला वैभवशाली बनवण्यासाठी ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की जर आपण या पद्धतीने आपलं जीवन जगलो तर आपलं जीवन अतिशय चांगलं होईल, अतिशय चांगल्या पद्धतीचं जीवन आपण जगू शकू. म्हणून या ठिकाणी लेखिकेने सांगितलं आहे की भलं आपलं जीवन 1 वर्षाचं असो, भलं 100 वर्षाचं असो, तर या दोन्हीमधला जो काही फरक आहे, हे दोन्हीतला जो काही मधला कालावधी आहे, म्हणजे माणसाच्या जन्मापासून माणसाच्या मृत्यूपर्यंतचा कालावधी, भलं तो कितीही मोठा असू द्या किंवा कितीही छोटा असू द्या, आपण आपलं जीवन का आनंदाने जगू शकत नाही, किंवा आपण आपलं जीवन एकदम व्यवस्थित सुखसमृद्धीने किंवा एकदम आनंदी वातावरणात आपण का जगत नाही आणि आपण का जगू शकत नाही, असा प्रश्न विचारला आहे. थोडक्यात प्रश्न विचारला आहे म्हणजे थोडक्यात जगा असं म्हणायचं आहे. प्रश्न विचारला म्हणजे थोडी आपण त्यांना उत्तर द्यायला जाणार आहे किंवा त्यांना उत्तराची अपेक्षा आहे. त्यांना अपेक्षित असं आहे की आपण आपलं जीवन आनंदी पद्धतीने जगावं, आपण आपलं जीवन व्यवस्थित घालवावं. पुढचं उदाहरण अतिशय सुंदर. वी वेंट टू अ रॉकी बीच. रॉकी बीच, रॉकी म्हणजे खडकाचं, म्हणजे थोडक्यात रॉकी बीच. आता एका बाजूला पूर्ण अथांग सागर आणि एका बाजूला खडक मोठं, दगडी खडक टेकड्या असतात ना त्या मोठमोठ्या खडकांच्या त्या. अँड सॉ द स्प्रेड ऑफ द मॅजेस्टिक ओशन अँड द रॉक्स अलॉंग साईड. म्हणजे एका बाजूला पाहिलं तर अथांग महासागर, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मोठं खडक, अगदी कडक एकदम. कार्व्ड, स्कल्प्टेड, शेप्ड बाय वॉटर. तो जो खडक आहे ना, त्या खडकाचा जो आकार आहे, असं वाटते जसं काय पाण्याने कोरलंय. ते पाण्याने कोरले. मी काय सांगतोय नीट ऐका. माणसानी नाही, माणसानी पाण्याच्या साह्याने नाही, पाण्याने स्वतः त्याच्यावरती कोरीव काम केलेलं आहे. कार्व करणे म्हणजे थोडक्यात आकार देणे. स्कल्पचा अर्थ पण तोच, एखादी मूर्ती घडवणे किंवा असं कोरीव काम करणे. शेप्ड बाय द वॉटर, आणि पाण्याने त्याला शेप दिला आहे, पाण्याने त्याला कोरीव काम केलं आहे. आता या ठिकाणी कसं ते बघा. वॉटर इज सो जेंटल. पाणी किती जेंटल असतं. जेंटल म्हणजे अगदी सॉफ्ट. वॉटर इज सो जेंटल, रॉक इज सो हार्ड. खडक किती कडक आहे, पाणी किती जेंटल आहे. हां, खडक तर कडक आहे, पाणी तर पाणी आहे. दोन्हीमध्ये किती फरक आहे. येट ॲज द वॉटर फ्लोज ओव्हर इट एव्हरी डे फॉर इयर्स द रॉक गिव्ज इन. म्हणे की हा जो काय खडक असतो, या खडकावरती काय होतं, पाणी येतं, धडकतं, परत जातं, येतं, धडकतं, परत जातं.
बीचेवरती आपण पाहतो ना, पाणी ये जा करत असतो. बरं एकदा करतं का ते? दिवसातनं शेकडो वेळा नाही, 1000 वेळा करत असेल. थाउजंड्स ऑफ टाईम इन अ डे ते येऊन धडकते. आणि हजारो वेळा रोज येऊन धडकल्यामुळे एक ना एक दिवस या खडकाला सुद्धा माघार घ्यावी लागते. आणि म्हणे रॉक सो हार्ड येट ॲज द वॉटर फ्लोज ओव्हर इट एव्हरी डे फॉर इयर द रॉक गिव्ज इन. रॉक काय करतं? आपली माघार घेतं. रॉक म्हणतं बाबा आपल्याला नाही जमणार, तू जसं म्हणशील तसा आकार मी घ्यायला तयार आहे. ते आकार घेऊन टाकतं. इट टेक्स द शेप दॅट द वॉटर कमांड्स. तो कुठला आकार घेतो? जो वॉटरनी कमांड केला आहे, जो पाण्याने कमांड केला आहे, जो पाण्याने त्याला ऑर्डर दिली ते स्वीकार करतं. आवर प्रॉब्लेम्स आर सो कोलोजल. आपले जे प्रॉब्लेम आहेत ते कसे आहेत? कोलोजल आहेत. कोलोजल म्हणजे भयानक मोठे, भयानक आहेत, भरपूर आहेत. आपल्या लाईफमध्ये भरपूर प्रॉब्लेम आहेत आणि भरपूर प्रॉब्लेम खूप मोठे मोठे आहेत, छोटे प्रॉब्लेम नाही आहेत. अँड वी आर सो स्मॉल. आणि आपण खूप छोटे आहोत. आपले प्रॉब्लेम खूप मोठे आहेत, आपण खूप छोटे आहोत. येट इफ वी परसिस्ट. पाणी काय करते? सारखं येऊन धडकते, सारखं येऊन धडकते, सारखं येऊन धडकते. म्हणजे थोडक्यात त्यांनी त्याची प्रक्रिया थांबवली का? नाही. ते पहिल्यांदा आलं धडकलं म्हणलं नाही बाबा लय कडक मी नाही जात. असं घडलं का? नाही. तरी जाते ते, तरी जाते, तरी धडकते. म्हणजे ही जी परत 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 प्रयत्न करण्याची जी काही क्षमता आहे, ही जी काय परत परत काढण्याची जी काही वृत्ती आहे, हे जे काय परत परत काढण्याची जी काही जिज्ञासा आहे, त्याच्यामुळं तो त्याच्यावरती काय करतो? मात करतो. आणि त्याच्यावरती मात करून तो त्याला आकार देतो. म्हणून म्हणले पाणी एवढं सॉफ्ट असून सुद्धा आणि रॉक एवढं कडक असून सुद्धा त्यांनी त्याच्यावरती काय केलं? त्याला पराभूत केलं. त्याच्यावरती त्यांनी हे केलं. म्हणे इट टेक्स द शेप दॅट द वॉटर कमांड्स आर प्रॉब्लेम्स आर कोलोजल. कोलोजलचा अर्थ दिलेला आहे बघा ग्लोसरीमध्ये, एक्स्ट्रीमली लार्ज, खूप मोठे, खूप भयानक. अँड वी आर सो स्मॉल. आणि आपण खूप छोटे आहोत. येट इफ वी परसिस्ट. आणि जर आपण हेच जर चालू ठेवलं, अशा पद्धतीने जर आपण आपलं लाईफ चालू ठेवलं, तर आपण पुढे जाऊ शकतो किंवा आपण आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटावरती मात करू शकतो. संकटावरती मात करणे फार गरजेचं आहे, फार महत्त्वपूर्ण आहे. आपण हार मानू नये. आपल्यासमोर प्रॉब्लेम असतील, भरपूर असतील, पण मी जर ठरवलं की बाबा मी त्याच्यावरती काहीच करणार नाही, मी प्रयत्न करणार नाही, मी सोडवणार नाही, तर ते प्रॉब्लेम सुटतील का? नाही. प्रॉब्लेम सोडवण्यासाठी मला आणि फक्त मलाच प्रयत्न करावे लागतील. इतर कोणी माझ्यासाठी प्रयत्न करणार नाही. इतर कोणाला माझ्या प्रॉब्लेमशी काही घेणं देणं नाही. मीच प्रयत्न केले पाहिजेत, मीच माझ्या संकटांवरती मात केली पाहिजे, तरच माझे प्रॉब्लेम सुटतील. अन्यथा माझे प्रॉब्लेम सुटणार नाहीत. हे लक्षात ठेवा. एक उदाहरण देऊ शकतो मी तुम्हाला. समजा एखादा विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याला समजा टक्केवारी कमी पडते किंवा मी असं म्हणेन की त्याला एखाद्या विषयामध्ये मार्क कमी पडत आहेत. समजा एखादा विद्यार्थी आहे, त्याला समजा मॅथ्समध्ये मार्क पडत नाही आहेत. मग फक्त मला मॅथ्समध्ये मार्क पडत नाहीत ही मनामध्ये धारणा धरून किंवा हे विचार करून त्यांनी तो विषय सोडून द्यायचा का? त्यांनी त्या विषयावरती चर्चाच करायची नाही का? त्यांनी तो सोडवण्याचा प्रयत्नच करायचे नाही का? सगळं करायचं, सगळं केलं पाहिजे, त्याला गरजेचं आहे. तर या ठिकाणी असं सांगितलं आहे की जर त्या मुलांनी प्रयत्न केले, बाबा शिक्षकांना विचार, तुला कुठं अडते ते बघ, घरी प्रॅक्टिस कर, काही प्रयत्न कर, कुठल्याही प्रकारचे पर्याय निवड. आज तुम्हाला तरी आधार आहेत 2-2, शाळेतले शिक्षक वेगळे, क्लासचे शिक्षक वेगळे, आधार आहेत आज विद्यार्थ्यांना. टेक्निकल नॉलेज कितीतरी ऑनलाईन आजकाल अवेलेबल आहे, तुम्ही काहीही करू शकता. तर तुम्हाला जर त्याच्यावरती मात करायची आहे तर तुम्हालाच प्रयत्न केले पाहिजेत. मी प्रयत्न करून चालणार नाही, समोरच्या दुसऱ्या कोणी प्रयत्न करून चालणार नाही. आई वडिलांना गणित देऊन फायदा आहे का? किंवा त्यांनी त्याच्यावर प्रयत्न करून उपयोग आहे का? नाही. उपयोग कधी होणार किंवा फायदा कधी होणार? जेव्हा तुम्ही स्वतः प्रयत्न कराल, अन्यथा नाही. तुमच्याच प्रयत्नांना तुम्हाला यश येणार आहे. तुमच्याच प्रयत्नांमुळे तुम्ही पुढे जाऊ शकता. इतरांच्या प्रयत्नांनी आपण पुढे जाऊ शकत नाही, कदापि शक्य नाही. त्यामुळे
नेहमी हे लक्षात ठेवा की जर आपल्याला पुढं जायचं आहे तर प्रयत्नसुद्धा आपल्यालाच केले पाहिजेत, इतर कुणी करून चालणार नाही. म्हणून या ठिकाणी रक्षा भराडिया ज्या आहेत त्या म्हणत आहेत की आपले प्रॉब्लेम भले मोठे असतील, आपले प्रॉब्लेम भले एकदम लार्ज असतील किंवा खूप असतील, प्रॉब्लेम खूप जरी असले तरी ते सोडवायचे आपल्यालाच आहेत आणि आपल्याच प्रयत्नांनी ते सुटणार आहेत. त्यामुळं आपणच त्याच्यावरती अथक प्रयत्न करावेत आणि आपले प्रॉब्लेम आपण सोडवावेत. लक्ष देत आहे, प्रॉब्लेम आहे त्याची लिस्ट करा ना, त्याच्यावरती सोल्युशन काढा, ते तारक मेहताचं उलटा चष्माचं लाईन आहे बघा, प्रॉब्लेम आहे सोल्युशन आहे. म्हणजे जर प्रॉब्लेम आहे तर त्याच्यावर सोल्युशन पण असणारच आहे. फक्त आपल्याला ते क्लिक होतं आहे का नाही, किंवा आपल्याकडं ते आपण तो प्रॉब्लेम किंवा तो सोल्युशन आपण तिथपर्यंत पोचतो आहे का नाही हे महत्त्वाचं आहे. सोल्युशन तर प्रत्येक प्रॉब्लेमला आहे. असा जीवनात कुठला प्रॉब्लेम नाही आहे ज्याच्यावरती सोल्युशन नाही. सोल्युशन आहे, पण ते वेळेवर, योग्य वेळेवर आणि योग्य पद्धतीने त्याचा वापर केला पाहिजे, ते आपण सोडवले पाहिजेत. आणि म्हणून मी तर म्हणेन कधी आपल्याला जर प्रॉब्लेम आला तर आपल्या शिक्षकांची, आपल्या आईवडिलांकडनं त्याचा सल्ला घ्या, आपले मोठे भाऊ बहीण असतात त्यांच्याकडनं सल्ले घ्या, त्यांना त्यांच्यासमोर ते प्रॉब्लेम मांडा, तर तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये यश मिळेल आणि तुम्ही पुढे जाऊ शकाल. ठीक आहे. म्हणून म्हणलं आहे आर प्रॉब्लेम्स आर कोलोजल अँड वी आर सो स्मॉल येट इफ वी परसिस्ट. आता एक पुढचं उदाहरण अतिशय सुंदर, मला अजून एक उदाहरण घेतलं, म्हणजे सगळीच उदाहरणं फार अतिशय सुंदर मला आवडणारी उदाहरणं आहेत. We saw small bits of grass peeping through the small cracks in a concrete pavement. It left us thinking, however impossible things may look, there is always an opening. हे उदाहरण नीट ऐका. बऱ्याच सोसायटीजमध्ये, पार्किंगमध्ये, फुटपाथवरती ब्लॉक्स लावलेले असतात बघा. ते थोडेसे डिझाईनवाले ब्लॉक्स नाही का असे, ते एस सारखे असे ते ब्लॉक बनवलेले असतात असे, तर ते ब्लॉक लावलेले असतात. तुम्ही कधी ते ब्लॉक लावताना बघा, जेव्हा ते ब्लॉक लावतात ना, कमीत कमी त्याची एवढी हाईट वाढवतात. ते आधी वाळू टाकतील, मग मुरुम टाकतील, मग खडी टाकतील, मग क्रसॅन टाकतील, मग एवढा जाड तर तो ब्लॉकच असतो स्वतः. म्हणजे एवढा ब्लॉक आणि एवढा एक थर मातीचा, वाळूचा, क्रसचा याचा तयार करतात. आणि लावताना सुद्धा ते अशा फिट लावतात की गॅप नाही राहिली पाहिजे. का तर गॅप जर राहिली तर ते उकडून निघतील. गॅप राहू नये याचा प्रॉपर प्रयत्न करून ते ब्लॉक बसवले जातात. तरीही तुम्ही जर नीट कधी ऑब्झर्वेशन केलं तर त्या ब्लॉक्सची जी लाईन असते ना मधली, त्या लाईन्समधनं सुद्धा अशी गवतं बाहेर आलेली असतात. म्हणून काय म्हणले बघा, we saw small bits of grass peeping through the small cracks in a concrete pavement. पीप करणे जसं डोकावणे, म्हणजे ते गवत असं बाहेर येऊन डोकावत असतं, म्हणजे बाहेर आलेलं असतं. कॉन्क्रीट पावमेंटचा अर्थ होतो इथं फुटपाथ. इट लेफ्ट अस थिंकिंग, हावेवर इम्पॉसिबल थिंग्स मे लुक, देर इज ऑलवेज अन ओपनिंग. म्हणे की परिस्थिती आपल्याला कशी पण दिसू द्या, किती विकट असू द्या, तरीही आपल्याला तिथं काय दिसतं, ओपनिंग दिसतं. आपल्याला तिथं संधी दिसते आणि ते बाहेर येण्याचा प्रयत्न करतात आणि त्या बाहेर येतात सुद्धा. तर या ठिकाणी म्हणले की परिस्थिती कितीही कठीण असू द्या, म्हणजे आत्ता जे थोड्या वेळापूर्वी आपण उदाहरण घेतलं की प्रॉब्लेम किती पण मोठे असू शकतात पण ते बाहेर येतात. आता बघा ना, ग्रास किती नाजूक असतं आणि ते एवढा जाड थर, आणि त्या थरातनं सुद्धा ते बरोबर रस्ता शोधत बाहेर येतात आणि आपल्याला दिसतात. आपण त्याला तोडून टाकतो किंवा ते तुटतात आपल्या पायानी, ह्यानी त्यानी, ते वेगळं. परंतु शेवटी ते बाहेर तर येतात, डोकावतात तर खरं. तर ही जी काय पद्धत आहे किंवा हा जो काय प्रकार आहे हा आपल्या जीवनात का असू शकत नाही? आपण तेवढे ध्येयवादी किंवा आपण तेवढे परफेक्ट का असू शकत नाही? आपण त्या गोष्टी का फॉलो करू शकत नाही? आपण पण फॉलो करू शकतो ना. आपण पण या सगळ्या गोष्टी पाळू शकतो. आपण पण या सगळ्या गोष्टी सक्सेसफुल करू शकतो. करत नाही ही गोष्ट वेगळी आहे. किती मोटिवेशनल आहे बघा. म्हणतात की ते पावमेंटमधनं ते गवत बाहेर येतं, ते बाहेर येऊन डोकावतं
पण आपण मात्र त्याच्यावरती मात करू शकत नाही. आपण मात्र पुढे एखादं संकट दिसलं की आपण घाबरून शांत बसतो, किंवा बऱ्याच वेळा तर प्रयत्न न करताच आपण शांत बसतो. आपल्याला असं वाटतं की नाही, होणारच नाही, जमणारच नाही, शक्यच नाही, आणि आपण शांत बसतो. पण तसं न करता समजा आपण व्यवस्थित प्रयत्न केले, समजा आपले एफर्ट्स जर ऑनेस्ट असले, सिन्सिअर असले, तर आपण सुद्धा पुढं जाऊ शकतो, आपण सुद्धा प्रगती करू शकतो, आपण सुद्धा आपल्या प्रत्येक अडचणीवरती मात करू शकतो. कुठलाही विषय अवघड नाही आहे, कुठलाही प्रॉब्लेम अवघड नाही आहे. फक्त ते सोडवण्याची कला आपल्याला अवगत असली पाहिजे किंवा आपल्याला माहिती पाहिजे, अन्यथा आपण सोडू शकणार नाही. लक्षात येते मी काय सांगतो तुम्हाला? तर या ठिकाणी लेखकाचं म्हणणं आहे की तुमच्या जीवनामध्ये आलेले संकट हे किती मोठे त्याचा विचार नका करू, फक्त त्याला सोडवण्याचा प्लॅनिंग करा. त्याच्यावरती पण पुढे काही उदाहरणं आहेत, प्लॅनिंग कसे असतात, काय असतात, त्याची उदाहरणंसुद्धा पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अतिशय सुंदर धडा आहे, मी तुम्हाला सांगितलं ना. तर त्याच्यामध्ये आपल्याला पुढेसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी वाचायला आणि ऐकायला मिळणार आहेत. पण ही उदाहरणं लक्षात ठेवा. एक म्हणजे रॉकी बीचचं, आणि दुसरं म्हणजे याचं फुलाचं एक उदाहरण दिलं आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला आपलं आयुष्य कसं जगावं हे सांगितलं आहे. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण दिलं आहे रॉकी बीचचं, की रॉक कितीही कडक जरी असलं तरी पाण्याच्या सतत चिकाटीने पण त्याच्या प्रयत्नांमुळं त्यांनी त्याच्यावरती सुद्धा मात केली. आणि तिसरं उदाहरण म्हणजे आता आपल्याला वाचायला मिळालं ते म्हणजे की कितीही नाजूक गवत असलं तरी ते कॉन्क्रीटचा तेवढा मोठा थर पार करून सुद्धा बाहेर येतो. म्हणजे जर आपल्याला आपल्या संकटांमधून बाहेर यायचं असेल तर आपण नक्कीच या सगळ्या गोष्टींवरती मात करून बाहेर येऊ शकतो. ठीक आहे मित्रांनो, या पुढचा जो धड्याचा भाग आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊयात. थँक्यू.